कडेगाव भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड। नेरली गावच्या हद्दीत कडेपूर बस स्थानक व विद्यालय ज्युनियर कॉलेजची नोंद। नेरली येथील ड्रोनद्वारे केलेला गावठाण निश्चिती सिटी सर्वे दोषयुक्त। फेरसर्वेक्षणासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे मागणी। नेरली तालुका कडेगाव येथील गावठाण निश्चितीसाठी ड्रोन सर्वे करून मोकळ्या जागेचे नकाशे, घराचे उतारे, सनद तयार करण्यात आले। ग्रामपंचायतकडून ड्रोन सर्वेसाठी आलेल्या ठेकेदाराच्या कामगारांना ग्रामपंचायत 8 रजिस्टरच्या झेरॉक्स कॉपी, हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही ग्रामस्थांना दिल्या होत्या। प्रत्येक मिळकतीच्या फोटोवर मिळकत नंबर समोर बसून टाकायला लावले होते। गावात ड्रोन सर्वेसाठी ग्रामस्थांकडून पूर्ण सहकार्य होते। गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे समक्ष हजर राहून माहिती दिली होती। गावभर फिरून मदत केली, तरीही असं निदर्शनास आले की गावातील बऱ्याच नागरिकांची नावं मिळकतीमधून गायब झाली आहेत। काही मिळकतींना एकापेक्षा जास्त नावे असताना एकच नाव लावलंय। कडेपूर गावातील बऱ्याच नागरिकांची नावं नेरली गावातील मिळकतींना लावली आहेत। नेरली गावातील मिळकत नंबर 258 ला आणि मिळकत नंबर 195 ला कडेपूर येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस स्थानक कडेपूर, तर मिळकत नंबर 178 ला न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कडेपूर नाव लावलं आहे। मिळकत नंबर 234 ला कर्नल RD निकम सहकारी बँक मलकापूर नाव लावलंय। यादव आडनावाची गावात एकच व्यक्ती मिळकत असताना एकूण 53 मिळकतींना यादव आडनावाच्या व्यक्तींची नावं लावली आहेत। मिळकत नंबर 193, 194, 195, 196, 197, 198, 200 आणि 201 मिळकतींना शिंदे भाऊकीतील आडनावाऐवजी यादव आडनाव मूळ मालकांची नावं गायब केली आहेत। गावठाण हद्दीत एकही भांगरे आडनावाची मिळकत नाही असे भांगरे व्यक्तीचं नाव मिळकतीला लावलंय। ज्यांची नावं बरोबर आहेत, क्षेत्र कमी जास्त लावली आहेत, ज्या मिळकतदारांची नावं गायब आहेत ते आज रोजी ग्रामपंचायतमध्ये चक्रा मारत आहेत। नेरली गावातील ड्रोन सर्वे आणि गावठाण निश्चित काम व मिळकतींचा सर्वे चुकीचा आणि बेजबाबदारपणे केलाय। शासनाची सनद, नकाशे, शासनाचे महत्त्वाचे रेकॉर्ड असताना एकाची मिळकत दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याची मिळकत तिसऱ्याच्याच नावानं लावली आहे। आपल्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी नेरली ग्रामपंचायतमध्ये येऊन रीतसर फी घेऊन सनद वाटप केली। सनद हातात आल्यानंतर सर्व नागरिकांनी झालेल्या चुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। भूमी अभिलेख कामगारांकडून गावातील नागरिकांना दररोज ग्रामपंचायतमध्ये येऊन चुका दुरुस्त करून देण्याचं आश्वासन दिले, पण पैसे वसूल केल्यानंतर आजपर्यंत कुणीही गावात फिरकलं नाही। 15 दिवस वाट पाहिल्यानंतर गावातील नागरिकांनी मीटिंग घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळवण्याचं ठरलं। या प्रसंगी बोलताना नेरली गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय राजाराम शिंदे सरकार म्हणाले, गावात सिटी सर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्या। माझ्या नावावर जुने घर, बंगला 3 ठिकाणी मोकळ्या जागा असताना एकही मिळकत माझ्या नावानं दिसत नाही। झालेल्या निर्णयाप्रमाणे माननीय उपअधीक्षक भूमी अभिलेख कडेगाव यांना पत्र पाठवलंय। त्यामध्ये नेरली गावातील फेर सर्वे करून अचूक नकाशे व सनद करून नागरिकांना द्याव्यात। ठेकेदारास चुकीच्या पद्धतीनं केलेल्या सर्वेचं पेमेंट देऊ नये, दिला असेल तर त्याच्याकडून वसूल करावे ही विनंती केली आहे। या पत्राच्या प्रती माननीय जिल्हाधिकारी सांगली, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, माननीय जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सांगली, माननीय सहाय्यक संचालक भूमी अभिलेख पुणे, माननीय उपविभागीय अधिकारी उपविभाग कडेगाव व तहसीलदार कडेगाव, माननीय गट विकास अधिकारी वर्ग 1 कडेगाव यांना पाठवले। समाज मनाचा अचूक वेध घेणारं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।